आजची आपली मोहीम आहे संपूर्ण तंबाखू मुक्तीची। अनेक महिलांनीही तंबाखूची त्यांना सवय लागलेली, वाईट सवय लागलेली आहे असं म्हणायला पाहिजे। तंबाखू मशेरीची ही जी सवय आहे, जी वाईट सवय आहे, ती जळगावातल्या कष्टकरी महिलांनाही चांगली लागलेली आहे। तरीही त्यांनी तंबाखूचं सेवन करणं सुरू ठेवलेलं आहे। हे वाईट आहे हे माहीत असूनही। आणि धक्कादायक प्रकार म्हणजे दिवसाकाठी जेमतेम 150 रुपये कमावणाऱ्या या महिला दर दिवशी 50 ते 75 रुपये तंबाखूवर खर्च करतात। तंबाखूचं व्यसन का लागतं याचं त्यांनी दिलेलं कारण मात्र वेगळं आहे। कष्टाचं आणि अंगमेहनतीचं काम असल्यामुळे तंबाखूची तल्लफ येतेच असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्या हेही कबूल करतात की एकदा लागलेली व्यसनाची जी इच्छा आहे ती काही सुटत नाहीये। तुम्ही तंबाखू खातात? हो। किती पुड्या दिवसाच्या लागतात तुम्हाला? नाही, 5 पुड्या तुम्ही खातात। आणि किती रुपयाची एक पुडी येत असते? ते 10 रुपयाची एक पुडी येते। आणि दिवसाच्या 5 पुड्या तुम्ही खात असतात, पण 50 रुपये दिवसाकाठी तुमचे खर्च होत असतात। आणि कमाई मात्र तेवढी आहे का? 50 रुपये नाही, 150 रुपये। 150 रुपये। आणि 150 रुपये तुम्ही कमाई करता, 150 ते 200 रुपये, आणि त्यातला 50 रुपये तंबाखूवरती तुम्ही एकट्या खर्च करत असता। नाही खाल्लं तर काय होतं तुम्हाला? चक्कर, मला काय काम होऊन जात नाही। करून पाहिलंय का असं कधी? हो, करून पाहिलं। काय केलंय तुम्ही? तंबाखू सोडून पाहिजे? हा, सोडून पाहिली, पण मग त्याला काम होत नाही ना। काम होत नाही म्हणजे नेमकं काय होतं? तंबाखू खावी वाटते, त्याच्याऐवजी दुसरं काही खाऊन पाहिलंय का? नाही, तसा काही प्रयत्न केला नाही अजून। रात्रंदिवस काम करावं लागतं, झोप लागत नाही। मग तंबाखू खाल्ली की झोप लागते? तंबाखू जर नाही खाल्ली तर झोप लागते। मग रात्रंदिवस काम करावं लागतं ना। चहा तर तशी आम्हाला भरपूर चहा होते, पण ते तर बसते ना ते। त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती का? वाईट परिणाम काय होतो? हो, ते तर आहे। काय होतं? तोंडामध्ये छाले पडू शकतात। आणखीन काय होतं? असं याच्यासारखं होऊन जातं, कॅन्सर होतो त्याच्यामध्ये। कॅन्सर होतो माहिती माहिती आहे, पण ते कसं एकदमच सुटू नाही शकत मॅडम। ते आता इतक्या वर्षापासून लावता येतं, मग त्याच्यामध्ये ते एकदमच सुटत, हळूहळू सुटली जाईल मग ते। घरातील कर्ता माणूसच आजारी पडला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो। उल्हासनगरमधील महेंद्र चव्हाण यांनाही तंबाखूच्यामुळे कॅन्सर झाल्यानं त्यांची किंमत त्यांच्या कुटुंबाला मोजावी लागलेली आहे। आधीच घरची हालाकीची परिस्थिती आणि त्यामध्ये घरातील प्रमुखालाच कॅन्सरची लागण झाल्यानं चव्हाण कुटुंबावर डोंगर कोसळलेला होता। कारण महेंद्र चव्हाण यांना अंगमेहनतीचं काम करणं शक्य होत नाहीये। त्यामुळे आता घराला हातभार लावण्यासाठी आणि शिक्षणाला सुद्धा पुरेसे पैसे नसल्यानं त्यांच्या मुलाला आणि मुलीला शाळा सोडून मिळेल ते काम करावं लागतंय। त्यामुळे आपल्या कुटुंबासारखी परिस्थिती तर कुटुंबावर येऊ नये यासाठी महेंद्रसिंग चव्हाण यांनी तंबाखूचं सेवन न करण्याचं आवाहन केलेलं आहे। मेरे कैंसर होने से मेरे बच्चों की पढ़ाई रुक गई है और कुछ कर नहीं सकता हूँ। मेरे प्रॉब्लम बहुत चल रहा है, मेरे बच्चों को कुछ नहीं, बीवी बच्चे सब परेशानी में चलते हैं। भाई गुटखा और बीड़ी ये आप लोग नहीं खावे, बहुत मेहरबानी होगी। सब अच्छे फायदे में रहेगी सबका, किसी को भी नहीं होएगा। हमको तो हो गया है, पर किसी को नहीं होगा तो बहुत मेहरबानी होगी सबके लिए। तंबाखूच्या उच्चाटनासाठी मराठवाड्यामध्ये ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे। नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत 203 ऍक्टच्या नुसार हे तंबाखू मुक्तीचं गावागावामध्ये कार्यरत असलेलं जे काम आहे, या संस्थेचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करूया। अप्पासाहेब, तुमचं पहिलं म्हणजे स्वागत जय महाराष्ट्रमध्ये संपूर्ण तंबाखू मुक्तीच्या या मोहिमेमध्ये, आणि तुम्ही कशा पद्धतीनं कार्यरत आहात मराठवाड्यामध्ये ग्रामीण विकास संस्थेच्या द्वारे ते पहिल्यांदा आम्हाला सांगा। मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेची या टोबॅको कंट्रोल प्रोग्राममध्ये अशी एक जबाबदारी आहे की प्रत्येक डिपार्टमेंट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मध्ये त्या टोबॅको प्रॉडक्ट काही विक्री होत आहेत का त्याचं सर्वेक्षण करणं, सर्वेक्षण करून त्याचा डेटा एकत्र करणं आणि तो डेटा युनियनकडे सबमिट करणं हे प्रामुख्याने त्यामध्ये एक काम येतं। त्यामध्ये आणखी हा सेक्शन 4, 5, 6 हे काय आहे आणि त्याच्यात प्रत्येक विभागाची जबाबदारी भूमिका काय असणार आहे याचं सेन्सिटायझेशनची जबाबदारी पण एमजीव्हीएसकडे येते। त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत हा एन्फोर्समेंट व्हावं, हा कायदा अंमलबजावणी व्हावी यासाठी फॉलोअप घेणं ही पण आमची जबाबदारी येते। तर आतापर्यंत औरंगाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये
जिल्हा परिषदेचे जेवढेही काही जिल्हा ऑफिशियल्स असतील, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या सर्वांचं एक दिवसाचं ट्रेनिंग आम्ही आतापर्यंत घेतलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा अधिकारी म्हणजे जिल्हा लेवलचे जे काही अधिकारी असतील, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं पण आम्ही जिल्हा स्तरावरती एक दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांची जबाबदारी काय असणार या कोटपा कायदा अंमलबजावणीमध्ये आणि त्यांची भूमिका काय असणार, प्रत्येक ऑफिसेसमध्ये सायनेज असावे याच्या संदर्भामधले आणि सायनेज पण असावे आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी पण व्हावी. तर यासाठी आतापर्यंत आम्ही तसे प्रकारचे वेगवेगळे वर्कशॉप्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण विभागाचे वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद या तालुक्यामध्ये शिक्षण विभागामध्ये टोबॅको मुक्त स्कूल अशासाठी पण आम्ही मुख्याध्यापकांचं वर्कशॉप सुद्धा आम्ही आतापर्यंत घेतलेले आहे. आणि वैजापूर तालुक्यामध्ये 3 शाळा धूम्रपान मुक्त शाळा अशा प्रकारच्या आम्ही आतापर्यंत 3 शाळा तिथे निर्माणी केलेल्या आहेत. पंचायत समिती, तहसील या सर्व ऑफिसेसमध्ये सायनेज अगदी चांगल्या प्रकारचे त्यांनी लावलेले आहे आणि तिथं अधिनिस्थ अधिकारी सुद्धा तिथे नियुक्ती केलेली आहे. त्यांनी जर कुणी धूम्रपान करताना आढळला तर तिथे त्यांना 200 रुपयापर्यंत फाईनही त्या डिपार्टमेंट मार्फत वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने सध्या त्याची अंमलबजावणी बऱ्यापैकी होते आहे. आणि आप्पासाहेब महेंद्रसिंग चव्हाण यांची आत्ताच आपण केस पाहिली, स्वानुभवाने त्यांना कळलेलं आहे. पण बाकीच्यांचं काय? तंबाखूमुळे आरोग्याचं जे नुकसान होतं आणि ते ग्रामीण भागातल्या अनेकांना नाही कळत बऱ्याचदा. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून सांगता? तंबाखूमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये निकोटीन सारखा एक द्रव्य जो आहे तो शरीराला फार हानिकारक आहे. तंबाखूमुळे शरीरावरती फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. कॅन्सर सारखा मोठा आजार त्यामधून प्रामुख्याने त्या व्यक्तीला होऊ शकतो. जवळपास 80% ॲव्हरेज आहे. जर तंबाखू कोणी सेवन करत असेल तर त्याला कॅन्सर हा प्रामुख्याने त्याला होतो. दाताचे रोग त्याला होतात. वेगवेगळे अटॅक सारखे त्या अर्धांगवायू सारखे त्याला आजार होतात. कधी कधी गर्भपात पण त्या महिलेचा होऊ शकतो. जी तंबाखू खाते असेल त्या महिलांना गर्भपात पण होतो. त्याचे दात सडतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आजार त्यामुळे होतात. एवढे दुष्परिणाम या तंबाखूच्यामुळे लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतात आणि हे तुम्ही समजावून सांगत असता लोकांना. पण कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता या कामामध्ये? आमच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोग्यविषयक कार्यक्रम चालतात त्यामध्ये ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी ह्या आमच्या सुरू असतात. पोस्टर एक्झिबिशन करणं किंवा त्यांना समुपदेशन सल्ला देणं. तर त्यामध्ये जवळपास आमचे संस्थेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 1000 स्वयंसेवक आहे आणि त्या 1000 स्वयंसेवकांना मी आतापर्यंत सेन्सिटाईज केलेलं आहे त्या रिलेटेड. आणि त्यापैकी 50% जवळपास लोकांनी त्यांच्या म्हणजे हा धूम्रपान त्यांनी जवळपास सोडलेला आहे. गुटखा, बिडी, तंबाखू जवळपास 500 लोकांनी आतापर्यंत सोडलेले आहे. निश्चितच अतिशय चांगली गोष्ट म्हणायला पाहिजे की 500 लोकांनी सोडलेली आहे ही सवय. अजूनही लोकांनी ही सवय सोडण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आप्पासाहेब उगले यांच्याशी अजून या विषयावर बातचीत करायची आहे. मात्र मोहीममध्ये अल्पशी विश्रांती घेऊया.